शिवप्रेमाने ओतप्रोत भरलेली शिवभक्तीचा सुगंध दरवळलेला भगव्या रंगात रंगलेला आजचा शिवसोहळा आजच्या या सोहळ्याचे कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील मान्यवर व शिवप्रेमी माझ्या सर्व मित्रांनो, सर्वजणच्या मंगलमय दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट. सूर्याच्या सोनेरी किरणांनी मिटला अंधार, उजाडली शिव दिनाची पहाट. प्रत्येकाच्या हृदयी निर्माण झाली शिवप्रेमाची लाट. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक व आदर्श राजा होते. अख्ख्या जगाला हेवा वाटेल असा मराठ्यांचा कैवारी, शत्रूला पाणी पाजून स्वराज्याची अखंड पताका फडकवणारे असे राजे शिवछत्रपती होते. अवघ्या मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन ज्यांनी शौर्य गाजवले छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजामाता आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. माता जिजाऊंनी शिवबांवर उत्तम संस्कार केले. शिवबांचे व्यक्तिमत्व आदर्श घडवले. जिजाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 15व्या वर्षी रयरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली आणि पुढे ती सत्यात उतरवली. तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. गनिमी कावा आणि बळकटीच्या शक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले. छत्रपती शिवांनी तानाजी व जीवामहाला असे जीवाला जीव देणारे मावळे जमवले. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजही आपल्या अंगावर शहारे आणतात. जसे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, अफजल खानाचा पराभव, आग्र्याहून सुटका, शाहिस्ते खानाची फजिती इत्यादी. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले. त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा चोख बंदोबस्त केला. शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून त्यांनी सर्व धर्मांना समान न्याय दिला. स्त्रियांचा आदर केला. नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले. आज 350 वर्ष होऊनही महाराजांचे विचार, कार्य, पराक्रम आणि प्रेरणा ताजीच आहे. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. राजे तुमच्या सावलीने सूर्यही झाकला असता. राजे तुमच्या सावलीने सूर्यही झाकला असता. पाहुणी पराक्रम तुमचा मुजऱ्याला चंद्रही वाकला असता. पाहुणी पराक्रम तुमचा मुजऱ्याला चंद्रही वाकला असता. एकच राजे शिवराय माझे, एकच राजे शिवराय माझे. ना भूमीच्या तुकड्यासाठी ना सोन्याच्या सिंहासनासाठी शिवराय लढले फक्त रयतेच्या सुखासाठी. छत्रपती शिवराय लढले फक्त रयतेच्या सुखासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी आपल्या स्वराज्यात सर्वांना समान न्याय दिला आणि समानतेची वागणूक दिली. दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. त्या मातीत असा युगपुरुष शिवबा राजा घडून गेला. घेऊन मुठभर मावळे आणि नितडी छाती, घेऊन मुठभर मावळे आणि नितडी छाती. लढलात तुम्ही या मातीसाठी, लढलात तुम्ही या मातीसाठी. विसरणार नाही शिवबा राजे, विसरणार नाही शिवबा राजे. महाराष्ट्र तुमच्या या कार्याला नमन आमचे आपल्या पावन चरणाला, नमन आमचे आपल्या पावन चरणाला. सूरज की तो बात छोड़ो चमकता उसका काम है, सूरज की तो बात छोड़ो चमकता उसका काम है. जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है, जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है. नव्हते आमदार नव्हते खासदार तरीही सुखी होता महाराष्ट्र माझा, कारण राज्य होते माझ्या शिवबाराजांचे, कारण राज्य होते माझ्या शिवबाराजांचे. म्हणून असे शब्द जिंकून दुनिया सारी सिकंदर इथेच रटला होता. जिंकून दुनिया सारी सिकंदर इथेच रटला होता. लाखो मोलाचा माझा राजा, लाखो मोलाचा माझा राजा 586 याच मातीत लढला होता.
1886 याच मातीत लढला होता. म्हणून असे शब्द बोलासे वाटते की पेटवली रणांगणे देह जिजवला मातीसाठी, पेटवली रणांगणे देह जिजवला मातीसाठी. मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी, मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी. शिवशंभू मरूनही स्वराज्य राखण्याची साध आहे, कारण म्हणूनच तर लाखो मावळा महाराजांवर हसत हसत कुर्बान आहे. म्हणूनच तर लाखो मावळा महाराजांवर हसत हसत कुर्बान आहे. छत्रपती शिवाजी राजांचा जयघोष करून मी माझे भाषण संपवते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. हर हर